नमस्कार। आपणा सर्वांना माहितीच आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती बाप्पाचे आगमन होत असते आणि गणपती बाप्पा हे 10 दिवस असतात, पण या 10 दिवसांमध्ये गौरी मातेचे सुद्धा आगमन होत असते, जे 3 दिवसाच्या किंवा 2.5 दिवसाच्या असतात। तर ही जी गौरी माता आहे, ही गौरी माता म्हणजे आपले जे गणपती बाप्पा आहे त्यांची जी आई आहे पार्वती माता, त्यांचा अवतार म्हणजे गौरी माता। परंतु या ज्या गौरी माता आता गणपती बाप्पा बसल्यानंतर ज्यांचं आगमन होते, आपल्या महाराष्ट्रामध्ये असं मानतात की त्या गौरी माता म्हणजे त्या एक नाही आहेत, त्या 2 बहिणी असतात, त्या गणपती बाप्पाच्या बहिणी आहेत असं आपल्या महाराष्ट्रामध्ये मानलं जाते। ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी। अतिशय प्रसन्नमय आणि अतुलनीय वातावरण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असते। गणपती बाप्पा प्रत्येक एरियामध्ये पेंडॉल, त्यानंतर घरोघरी गौरी माता बसतात। ज्या घरी गौरी माता बसतात त्यावेळेला त्या घरचे जे मेंबर असतात ते व्रत करतात। तर गौरी मातेची कहाणी खूप सुंदर आहे। एक गरीब ब्राह्मण असतो, त्याचा मुलगा रस्त्याने चाललेला असतो, तेव्हा त्याला रस्त्याने प्रत्येक जे लोक आहेत गौरी माता नेताना त्यांना दिसतात। तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की सगळ्यांकडे गौरी माता बसते आणि माझ्याकडे का नाही। तेव्हा तो आपल्या आईला प्रश्न विचारतो की आई, आपल्याकडे गौरी माता का नाही बसत? तर त्याची आई म्हणते, बेटा त्यासाठी पंचपक्वान्न करावं लागतात, नैवेद्य करावं लागतात आणि आपण ते नाही करू शकत। त्यावेळेला त्याच्या वडिलांना म्हणजे त्या गरीब ब्राह्मणला अतिशय वाईट वाटते। त्याला असं वाटते की माझ्या छोट्याशा मुलाची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही। तेव्हा तो आत्महत्या करायला जातो। पण ज्या वेळेला तो आत्महत्या करायला जातो त्यावेळेला तिथे एक श्वासीन म्हातारी त्याला दिसते, जी त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवते। आणि मग तो ब्राह्मण म्हातारीला आपल्या घरी घेऊन येतो आणि ज्या वेळेला त्या म्हातारीचे पाऊल त्यांच्या घराला लागते त्यावेळेला ती जी गरीब ब्राह्मणची जी पत्नी असते ती जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा तिला त्या मडक्यांमध्ये जे खाली मडके असतात त्यामध्ये कण्या भरलेल्या दिसतात। त्यावेळी तिला अतिशय आनंद होतो आणि ती म्हातारी आल्यामुळे त्यांच्या घरामध्ये सगळं जे काही नसतं ते सगळं त्यांच्याकडे ते समृद्धी पूर्ण येऊन जाते। त्यावेळेला ती श्वासीन म्हातारी आपल्या रूपामध्ये येते आणि गरीब ब्राह्मणला सांगते की तुला जी गौरी बसवायची इच्छा होती ती म्हणजे मीच, आणि ती आशीर्वाद देते। अशी ही अतिशय सुंदर एक गौरीची कहाणी होती। तर खूप सुंदर वातावरण एक निर्माण होतं गौरीच्या वेळेला आणि गणपतीच्या वेळेला। तर आपण सगळ्यांनी हा सण आनंदाने साजरा करावा आणि हे 10 दिवस तर खूप चांगले जातात, पण या 10 दिवसानंतर जेव्हा गणपती बाप्पा जातात किंवा गौरी माता जातात त्यावेळेला एक देवाचं किती एक काय म्हणता येईल त्याला, एक मॅजिक, की ज्यावेळेला परमेश्वर आपल्याकडे येतो त्यावेळेला घर असं प्रसन्नमय वाटते। मग कुठे पण रस्त्यावर जा, पण ज्यावेळेला ते जातात त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू येतात, हे तेवढंच फॅक्ट आहे। त्यामुळे सगळ्यांचं स्वागत, आपल्या सगळ्या देवांचं स्वागत आपण आनंदाने करूया। गणपती बाप्पा की जय, गौरी माता की जय। धन्यवाद।